पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाला माहिती मिळाली की कोणी एक व्यक्ती आपल्याच घरी सुगंधित तंबाखू बनवतो। पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या घरी छापा टाकला असता आरोपीच्या घरी सुगंधित तंबाखू बनवण्याचा कारखानाच असल्याचे आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून सगळ्या सामानाची जप्ती केली आहे। या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे, परंतु त्याचा शोध सुरू आहे। एकूण 2,09,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बरोबर आहे। नाईट DOPSI खाडे होते। DP पथकाला माहिती मिळाली नाना भोगेची टीम आणि खाडे महिला अंमलदारासहित ते टेका नवी वस्तीत गेले। ते याच्या अगोदर ज्यावर गुन्हे दाखल होते परवेज अन्सारी म्हणून त्याच्या घरी खबरेनुसार छापा मारले। त्या ठिकाणी एक सुगंधित तंबाखू बनवण्याचा कारखानाच होता। म्हणजे एक लोखंडी स्टँड, त्याच्या ड्रम, बाजूला सुगंधित तंबाखू बनवण्यासाठी केमिकल अशा पद्धतीत होता आणि त्या ठिकाणी तंबाखूचे पोते सापडले, काही प्रमाणात गुटखा सापडले। ते सर्व कायदेशीर प्रक्रिया करून जप्ती करण्यात आलेली आहे आणि त्याची माहिती FDLने आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्याचं सध्या एक आरोपी अटक केलेला आहे। अटक आरोपीचं नाव आहे अहमद अन्सारी, इम्तियाज अन्सारी आहे। त्याला अटक करून PCR घेतलं। 16 तारखेपर्यंत PCR आहे। आणखी पाहिजे आरोपी एक परवेज नावाचा त्याचा भाऊ आहे, तो मेन आरोपी आहे। त्याला शोध घेऊन अटक करू। सध्या त्या याच्यात टोटल 2,09,900 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। सध्या तपास API सोनवणेकडे दिलेले आहे, तपास सुरू आहे। त्याच्यात बनवण्याचा कारखाना, स्टँड, ड्रम आणि ते सुगंधित तंबाखूसाठी लिक्विड या सर्व गोष्टी टाकल्यानंतर जो तंबाखू बनतो त्याच्यानंतर पॅकिंगसाठी एक पॅकिंग मशीन आणि रेड पद्धतीचा तो एक कॅरी बॅग आहे, त्याच्यात टाकून तो पॅक करायचा। हे सर्व साहित्य जप्त केलेलं आहे आणि त्याच्यात PSI खाडे आहे, हवालदार ज्ञानेश्वर भोगे, इम्रान, रोमेश मेनेवार, संतोष शेंद्रे, राहुल चिकटे आणि WPC प्रगती, सोबतच बीट मार्शल शंकर आगडे आणि जितेंद्र शर्मा यांनी ही कारवाई केलेली आहे। नाही कसं मागील काही दिवसापासून असल्याची आता जे सांगत आहे, पण तो खबर कालच मिळाली आम्हाला। खबर मिळताच आता परिस्थिती कठीण आमच्यासाठी नाही राहत, आमची एक सकारात्मक भूमिका राहते। एक ड्रग्जमुक्त माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशनात ड्रग्जमुक्त शहरच बनवायचे आहे। त्या दिशेने पावलं सुरू आहे। जे काही तंबाखू असो, ड्रग असो, गांजा असो, याच्या बाबतीत आम्ही काही कठीण नाही। कुठेही जर खबर मिळाली, आम्ही परिस्थिती कशी असो आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार करून छापा टाकून यशस्वी करण्याचा प्रयत्नात राहतो। त्याच पद्धतीने जसं मेंटॅलिटी आमची बनलेली आहे, खबर तर मिळालेली आहे, त्या पद्धतीने महिला अंमलदार अधिकारी यांनी जाऊन छापा टाकून यशस्वीपणे मालमत्ता जप्त केलेली आहे त्या ठिकाणची। आणि त्याच्या पुढील कारवाईसाठी काही शॅम्पल वगैरे त्याच्यासाठी आम्ही FDL पण पत्र दिलेलं आहे। त्यांनी पण शॅम्पलिंग लेबल हे करून परीक्षण अहवाल आम्हाला देईल। त्याच्यानंतर एक परत फरार आरोपीला अटक केल्यानंतरच नेमका तो माल कुठून आणत होता, मशिनरी कुठून बनवला, लिक्विड कुठून आणला, या बाबतीत तपास करू। सध्या अटक आरोपीची PCR घेण्यात आलेली आहे।